नमस्ते, मी डॉक्टर सचिन. आज मी तुम्हाला गुडघ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपण गुडघ्याचं स्ट्रक्चर समजून घेऊया. गुडघ्यामध्ये कसं असतं ना, की हे जे वरती तुम्हाला दिसतंय, हे आपलं मांडीचं हाड असतं. त्याच्यामध्ये हे जो खालती तुम्हाला भाग दिसतोय, हा आपला खालती पोटरीचं जे हाड असतं ते असतं. याला वाट्या बोलतात. ही वरची वाटी असते आणि ही खालची वाटी असते. ह्या दोन्ही वाट्यांना एकत्रित बॅलन्स ठेवण्यासाठी या साईडला लिगामेंट्स असतात. जर तुम्ही व्यवस्थित बघत असाल तर इथे तुम्हाला लिगामेंट दिसतील आणि ही गुडघ्याची वरची वाटी आणि खालची वाटी या दोन वाट्यांना पकडून ठेवण्यासाठी किंवा या दोन हाडांचं घर्षण होऊ नये, या दोन हाडांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते. म्हणून हा मध्ये एक जेलीसारखा पदार्थ असतो. या जेलीसारख्या पदार्थाला आपण कोणी कार्टिलेज बोलतात, कोणी मेनिस्कस बोलतात, तर मराठीमध्ये आपण गादी देखील बोलतो. तर गादीचं काम काय असतं ना, की हे जे वरचं हाड आणि खालचं हाड आहे, याचं घर्षण होऊ द्यायचं नाही. गादीवरती जर प्रेशर आला, तर गादी लुब्रिकेशन किंवा वंगण तयार करते. मग चालताना, उठताना, बसताना गादी जर वंगण तयार करण्याचं काम व्यवस्थित करत असेल, तर आपल्याला बिलकुल त्रास होत नाही. तर याचं कसं होतं ना, डे टू डे लाईफमध्ये जर आपण पुरेसा आहार घेतला, पुरेसा वर्कआउट केला, तर आपल्या शरीराच्या ज्या गाद्यांची म्हणा किंवा ज्या अवयवांची झीज होते, ती झालेली झीज रात्रीमध्ये पूर्णपणे भरून निघते. जर आपण पुरेशी झोप घेतली, आपल्या ॲसिडिटी नाही झाली, पित्त नाही झालं, अपचन नाही झालं, तर शरीराच्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्या सुरळीत चालू होतात. तर गादीचं काम काय नेमकं असतं ना, गादी फक्त आपल्या गुडघ्यामध्येच नसते, तर ज्या ज्या ठिकाणी आपले जॉईंट आहेत, इथे जॉईंट आहे, बोटामध्ये जॉईंट आहेत, आपल्या कमरेमध्ये, स्पाईनमध्ये जॉईंट आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी गादी असतात. तर सर्वप्रथम गुडघ्याची गादी झिजते. तर गुडघ्याचीच गादी का झिजते? कारण आपल्या संपूर्ण शरीराचा जो काही भार असतो, जो काही वेट असतं, ते आपल्या हाडांवरती नसून गुडघ्यांच्या मध्ये जी गादी असते, जेलीसारखा चिकट पदार्थ, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, तो पूर्णपणे आपल्या शरीराचा भार घेतो. मग वयोमानानुसार काय होतं ना, की आपली चुकीची लाईफस्टाईल म्हणा, अवेळी जेवणं म्हणा, अपचन म्हणा, ॲसिडिटी म्हणा, या कारणांमुळे आपली गुडघ्याची गादी जी असते, तिची झीज जास्त प्रमाणामध्ये होते आणि ती भरून येण्यासाठी जो काही आपण सकस आहार घ्यायला पाहिजे, गादीची झीज भरून येण्यासाठी जी काही आपण प्रॉपर झोप घेतली पाहिजे, ते आपण न घेतल्यामुळे आपली गादीची झीज भरून येत नाही. मग सर्वात प्रथम आपण काय करतो ना, आपल्या जवळच्या फॅमिली फिजिशियनकडे जातो. कशासाठी जातो? की माझे गुडघे दुखतात. बऱ्याचशा पेशंटला माहिती नसतं की आपले गुडघेदुखीचं मूळ कारण काय आहे. फक्त माझे गुडघे दुखतात, पायाला सूज असते, उठताना, बसताना, जिने चढ-उतार करताना पायामधून कटकट आवाज येतो. ही लक्षणं घेऊन तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाता किंवा माझ्याकडे पण जे पेशंट येतात, ते पेशंट देखील हेच कारणं घेऊन त्यांच्या फॅमिली फिजिशियनकडे जातात. तर फॅमिली फिजिशियन त्यांना बघता क्षणी काय बोलतात, की गुडघ्यामधलं कॅल्शियम कमी झालंय. ॲक्चुअली खरं पाहता आपल्या शरीरामध्ये 206 पेक्षा जास्त बोन्स किंवा हाडं असतात. मग फक्त गुडघ्यातलंच कॅल्शियम कसं कमी होईल? बाकी इतर ठिकाणी पण हाडं आहेत ना, त्यांचं कॅल्शियम पण कमी झालं पाहिजे. मग ते त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या देतात. काही B12, व्हिटॅमिनच्या गोळ्या देतात. एखादं पेन किलरचं इंजेक्शन देतात आणि पेशंटला पेन किलर आणि स्टिरॉइडची मेडिसिन एक 8 ते 10 दिवसांची मेडिसिन देऊन त्यांना 10-15 दिवसांनी परत व्हिजिट करायला सांगतात. तो पेशंट काय करतो? डॉक्टरांकडे जातो. त्याने जर 10 दिवसांचे मेडिसिन घेतले, तर त्याला 10 दिवस खूप छान वाटतं किंवा खूप बरं वाटतं. 10 दिवसानंतर पुन्हा त्यांचा जो प्रॉब्लेम होता, की प्रॉब्लेम काय होता? पायाला सूज असते, हाडामधून कटकट आवाज येतो, उठताना, बसताना, चालताना किंवा जिने चढ-उतार करताना त्यांना असह्य वेदना होतात. ते 10-15 दिवसापर्यंत त्या वेदना कंट्रोलमध्ये येतात. परत सेम, परत ते त्या फॅमिली फिजिशियनकडे जातात. परत तो फिजिशियन त्यांना काय करतो, परत 15 दिवसांचं सेम मेडिसिन देतो. त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. कॅल्शियम, व्हिटॅमिन, पेनकिलर, स्टिरॉइड असे 6-6 महिने पेशंट्स त्यांच्या फॅमिली फिजिशियनकडे जातात आणि शेवटी कंटाळतात. कंटाळून फॅमिली फिजिशियन काय बोलतात, की आता तुम्हाला मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे रेफर करतो. मग डॉक्टर काय करतात ना, त्यांच्या जवळच्या एरियामध्ये जे काही ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांच्याकडे जातात. आता ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले की सर्वप्रथम ते काय करतात, त्यांना एक्स-रे किंवा एम-आर-आय काढायला सांगतात. एक्स-रे किंवा एम-आर-आय काढले की बघता क्षणी डॉक्टर सांगतात की
हे आपले पायांच्या ज्या गुडघ्यांच्या ज्या वाट्या आहेत, वाट्यामध्ये जी गादी आहे, गॅपचा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला. पेशंटला हेच माहिती असतं की गॅपचा प्रॉब्लेम झाला आहे. गॅप कमी झाला आहे, गॅप जास्त झाला आहे, याबद्दल पेशंटला काहीही माहिती नसते. बहुतांशी डॉक्टर पेशंटला एक्स-रे कसा रीड करायचा हे देखील सांगत नाही. तर आमच्याकडे तसेही पेशंट येतात, की सांगतात, की आम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेलतो, ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलतो. त्यांनी गॅपचा प्रॉब्लेम झाला असं सांगितलेलं असतं. मग ते डॉक्टर्स काय सांगतात ना त्यांना, तुम्हाला गॅपचा प्रॉब्लेम झालाय, गुडघे बदलावे लागतील किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी सजेस्ट करतात. आता नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय, की एका पेशंटचे गुडघे काढून दुसरे नकली गुडघे लावणे तर हा त्याचा शब्दशः अर्थ होत नाही. नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे वरची वाटी आणि खालची वाटी या दोन वाट्यांच्या मध्ये जी गादीसारखा जेलीसारखा पदार्थ असतो ज्याला आपण गादी बोलतो, गादीच्या ऐवजी ते एक लोखंडाची प्लेट किंवा सिरॅमिक प्लेट ते तिथे इन्सर्ट करतात. मग ते काय करतात ना, हे जी वाटी आहे, हे बघा इथं तुम्हाला स्पष्ट दिसेल, याला नी रिप्लेसमेंट सर्जरी झालेला गुडघा तुम्ही बोलू शकता. याला फक्त अशी मेटल प्लेट लावतात, खालच्या गुडघ्याला मेटलची प्लेट लावतात. परंतु आपण काय करतो ना, मेटलची प्लेट एकदा पेशंटला त्यांच्या गुडघ्यामध्ये तुम्ही इन्सर्ट केली, तर तुम्ही सांगा मला, आपण जर साधारणतः 8 ते 10 वर्ष तुम्ही वडापाव नाही खाल्ला आणि 8 ते 10 वर्षांनी जर आपण वडापाव खाल्ला, तर आपली बॉडी तो वडापाव देखील ॲक्सेप्ट नाही करत. तर मग लोखंडाची प्लेट बॉडी आपली कशी ॲक्सेप्ट करेल? लोखंडाची प्लेट तुम्ही गुडघ्यामध्ये इन्सर्ट करता खरं, परंतु त्यामुळे तुम्ही पैसे देऊन कायमचं अपंगत्व विकत घेता. नी रिप्लेसमेंट सर्जरी केलेल्या बहुतेक पेशंटला जेव्हा आम्ही भेटतो, बोलतो, तेव्हा ते हेच सांगतात, की आम्हाला पूर्वीसारखे जिने चढ-उतार करता येत नाही. आम्हाला मांडी घालून जमिनीवरती बसता देखील येत नाही. आम्हाला इंडियन टॉयलेटला बसता येत नाही. ते कधी प्रवासाला निघाले तर त्यांना कमोड कॅरी करावं लागतं आणि ते 10 मिनिटापेक्षा जास्त काळ उभा देखील राहू शकत नाही. मग एवढे सगळे पैसे देऊन, एवढे सगळे पैसे म्हणजे किती? नी रिप्लेसमेंट तुम्ही हलक्यातल्या हलक्या हॉस्पिटलला जरी गेले, तरी अगदी 4 लाखापासून ते अगदी 6-7 लाखापर्यंत नी रिप्लेसमेंट सर्जरी होते. म्हणजे 4 ते 8 लाख रुपये खर्च करून आपण कायमचं अपंगत्व विकत घेतल्यासारखं आहे. बरं याच्यामध्ये कसं होतं ना, नी रिप्लेसमेंटमध्ये ती आतमध्ये जी लोखंडाची प्लेट आपण इन्सर्ट करतो, ती परत 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी जर आपले बोन्स झिजले, तर ते बोन्स कमी आणि ती प्लेट मोठी. मग आपल्याला परत गुडघे उघडावे लागतात. परत नी रिप्लेसमेंट सर्जरी दुसऱ्या वेळेस देखील करावी लागू शकते. आणि 10 पैकी 8 पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुल होईलही. ऑपरेशन सक्सेसफुल होणं म्हणजे काय, त्यांचा पेन कमी होणं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचं फक्त घर्षण कमी होतं. घर्षण कमी झाल्यामुळे त्यांना असं वाटतं, की आता आम्हाला आराम भेटलाय. परंतु त्यांना चालताना, उठताना, बसताना जो त्रास होणार आहे तो होतोच होतो. मग 10 पैकी 8 पेशंटचं जरी सक्सेसफुल झालं आणि 2 पेशंटची नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा गुडघ्याची शस्त्रक्रिया जर फेल गेली, तर त्या पेशंटला कायमचं बेडरिडन राहावं लागू शकतो. तर त्या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आपल्याला एक आयुर्वेदिक पद्धतीने आपली जी गुडघ्याची गादीची जी झीज झालेली आहे, ती आपण आयुर्वेदिक पद्धतीने पुन्हा नव्याने गादी तयार करू शकतो. हां, तर ती आपण आता गुडघ्याची जी गादी आपण कशी बनवायची? गुडघ्याची गादी खरंच बनू शकते का? त्यासाठी किती कालावधी लागू शकतो? कोणत्या पेशंटची गुडघ्याची गादी पुन्हा नव्याने तयार होऊ शकते? त्यासाठी किती खर्च लागू शकतो? हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक यू.